लग्नमंडप सजला होता. वराडी जेवायला बसले होते. नवरीच्या गळ्यात हार पडणार इतक्यात ती अचानक मंडपातून उठली आणि सर्वांसमोर म्हणाली, "हे लग्न होणार नाही." क्षणात आनंदाचं वातावरण शांत झालं. नवऱ्याच्या घरच्यांचा राग अनावर झाला. पण काही मिनिटांनी नवरीने मोबाईलमध्ये एक व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ पाहताच नवरा खाली मान घालून रडू लागला. असं काय होतं त्या व्हिडिओमध्ये? आणि लग्नाच्या दिवशीच नवरीने असा निर्णय का घेतला? शेवटपर्यंत पहा, कारण ही कथा प्रत्येक आईवडिलांनी आणि लग्न ठरलेल्या मुलामुलींनी नक्की ऐकली पाहिजे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मृणाली मराठी स्टोरी या चॅनलवर. चला तर कथेला सुरुवात करूया. पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अनन्या नावाची एक हुशार, स्वाभिमानी आणि सुसंस्कृत मुलगी राहत होती. वडील शरद, आई मीना आणि धाकटा भाऊ अथर्व. एवढंच छोटंसं पण प्रेमळ कुटुंब. अनन्या एका खासगी बँकेत अधिकारी होती. तिच्या प्रामाणिक स्वभावामुळे ऑफिसमध्ये सगळे तिचा आदर करत होते. आई-वडिलांची एकच इच्छा होती, मुलीचं लग्न चांगल्या घरात व्हावं. काही महिन्यांनी नाशिकमधील श्रीमंत उद्योगपती कुटुंबातील रोहनचं स्थळ आलं. रोहन दिसायला देखणा, शिक्षित आणि मोठ्या कंपनीत संचालक होता. पहिल्या भेटीत तो खूप नम्रपणे बोलला, "अनन्या, मला दिखावा आवडत नाही. साधं आयुष्य आणि विश्वासाचं नातं मला महत्त्वाचं वाटतं." हे ऐकून अनन्यालाही तो आवडला. दोन्ही घरच्यांनी आनंदाने लग्न ठरवलं. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. गावात आनंदाचं वातावरण होतं. मात्र लग्न ठरल्यानंतर काही दिवसांनी अनन्याच्या लक्षात एक गोष्ट आली. रोहन तिच्यासोबत फोनवर फार कमी बोलत होता. कधी म्हणायचा, "मी मीटिंगमध्ये आहे." कधी म्हणायचा, "नंतर बोलू." अनन्याला थोडं विचित्र वाटलं. एक दिवस ती तिची मैत्रीण स्नेहा अचानक म्हणाली, "अनन्या, मला काही सांगायचं आहे, पण तू शांतपणे ऐक." "काय झालं?" "रोहनबद्दल काही अफवा ऐकल्या आहेत." अनन्या हसली. "लोक मोठ्या माणसांबद्दल काहीही बोलतात." स्नेहा म्हणाली, "मलाही तसंच वाटलं होतं, पण माझ्याकडे काही फोटो आहेत." अनन्याने फोटो पाहिले. त्या फोटोमध्ये रोहन एका अनोळखी मुलीसोबत खूप जवळीक दाखवत होता. अनन्याने लगेच रोहनला विचारलं. रोहन शांतपणे म्हणाला, "ती माझी कॉलेज फ्रेंड आहे." अनन्याचा संशय दूर झाला. पण स्नेहा मात्र थांबली नाही. तिने एका खाजगी तपास करणाऱ्या मित्राची मदत घेतली. काही दिवसांनी त्याने जे सांगितलं ते ऐकून स्नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. रोहनचा भूतकाळ स्वच्छ नव्हता. त्यांच्यावर अनेक मुलींना लग्नाचा आमिष दाखवून फसवल्याचे आरोप होते, पण पुरावे नव्हते. स्नेहाने हे सर्व अनन्याला सांगितलं. अनन्या हादरली. हे खरं असेल? तिने ठरवलं, सत्य समोर येईपर्यंत लग्न मोडायचं नाही, पण सत्य शोधायचं. तिने रोहनचा फोन, सोशल मीडिया आणि त्याच्या हालचालींवर गुपचूप लक्ष ठेवायला सुरुवात केली. एका रात्री रोहन एका हॉटेलमध्ये एका मुलीला भेटायला गेला. अनन्याने दुरून सर्व पाहिलं. ती मुलगी रडत होती. रोहन तिच्यावर ओरडत होता. अनन्याने मोबाईलमध्ये संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला, पण आवाज स्पष्ट नव्हता. तरीही तिचा संशय आता जवळपास खात्रीत बदलला होता. तिने त्या मुलीचा शोध घेतला. खूप प्रयत्नानंतर ती मुलगी भेटली. तिचं नाव होतं रिया. रिया सुरुवातीला काहीच बोलायला तयार नव्हती, पण अनन्याने विश्वास दिला. रिया रडत म्हणाली, "मीही रोहनशी लग्न करणार होते." अनन्याच्या अंगावर काटा आला. रिया पुढे म्हणाली, "त्याने माझ्याकडून लाखो रुपये घेतले आणि मग मला सोडून दिलं." अनन्या स्तब्ध झाली. "पुरावा आहे का?" रिया म्हणाली, "आहे, पण मला भीती वाटते." अनन्या म्हणाली, "आता भीती संपली." रिया तिच्यासोबत पोलीस ठाण्यात जाण्यास तयार झाली. पण दुसऱ्याच दिवशी रियाचा फोन बंद झाला. ती गायब झाली. अनन्याची चिंता वाढली. लग्नाला फक्त 3 दिवस उरले होते. त्या रात्री अनन्याच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. "जर तुला तुझं लग्न सुखात करायचं असेल
तर रोहनबद्दल चौकशी करणं बंद कर. अनन्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. स्क्रीनवर आलेला मेसेज पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यासमोर फिरत होता. जर तुला तुझं लग्न सुखात करायचं असेल तर रोहनबद्दल चौकशी करणं बंद कर. क्षणभर ती घाबरली, पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरलं. याचा अर्थ मी योग्य दिशेने चालले आहे. सत्य लपवण्यासाठीच मला धमकी दिली जाते आहे. त्या रात्री तिला झोपच लागली नाही. सकाळी तिने सगळा प्रकार तिची मैत्रीण स्नेहाला सांगितला. स्नेहा म्हणाली, अनन्या, आता आपण मागे हटायचं नाही. पण एक चूक झाली तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. अनन्याने शांतपणे म्हणाली, माझं आयुष्य खोट्यावर उभं राहण्यापेक्षा सत्यासाठी लढणं मला जास्त मान्य आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी घरात आनंदाचं वातावरण होतं. नातेवाईक आले होते. आई मीना मुलीच्या लग्नासाठी देवाकडे प्रार्थना करत होती. वडील शरद प्रत्येक पाहुण्यांची काळजी घेत होते. पण या आनंदाच्या वातावरणात फक्त अनन्याचं मन अस्वस्थ होतं. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक अनोळखी महिलेचा फोन आला. तू अनन्या बोलतेस? हो, मी रियाची मोठी बहीण बोलते. अनन्या क्षणभर थबकली. रिया कुठे आहे? समोरून रडण्याचा आवाज आला. ती 2 दिवसापासून घरी आलेली नाही. तिचा फोन बंद आहे. अनन्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्या दिवशी दुपारी स्नेहाने पुन्हा त्या खासगी तपास अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्याने एक पेनड्राईव्ह अनन्याच्या हातात दिला. यात रोहनचे काही कॉल रेकॉर्डिंग आणि CCTV फुटेज आहेत. अनन्याने लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्ह उघडली. पहिल्याच व्हिडिओमध्ये रोहन एका मुलीला म्हणत होता, लग्नाचं स्वप्न दाखव, विश्वास जिंक, पैसे घे आणि नंतर कायमचं नातं संपव. अनन्याच्या डोळ्यात अश्रू आले. तिला समजलं, रिया एकटी नव्हती. अशा अनेक मुलींची आयुष्य उद्ध्वस्त झाली होती. लग्नाचा दिवस संपूर्ण मंगल कार्यालय फुलांनी सजलं होतं. ढोल ताशाचा गजर सुरू होता. वरात मोठ्या थाटामाटात आली. रोहन चेहऱ्यावर बनावट हसू घेऊन स्टेजवर उभा होता. लोक म्हणत होते, काय सुंदर जोडी दिसते. अनन्या नवरीच्या वेशात आली. लाल साडी, डोळ्यात अश्रू, पण चेहऱ्यावर कमालीचं धैर्य. भटजींनी मंगलाष्टक सुरू केले. अंतरपाठ उचलण्याची वेळ आली. तेवढ्यात अनन्याने मोठ्या आवाजात म्हटलं, थांबा. क्षणात संपूर्ण हॉल शांत झाला. सगळे तिच्याकडे पाहू लागले. रोहन चिडून म्हणाला, अनन्या, काय करतेस? ती म्हणाली, आज मी लग्न करणार आहे, पण एका खोटारड्या आणि फसवणूक करणाऱ्या माणसाशी नाही. हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. रोहनचा वडील ओरडला, ही मुलगी वेडी झाली आहे. अनन्या शांतपणे स्टेजवर ठेवलेल्या LED स्क्रीनजवळ गेली. तिने पेन ड्राईव्ह लावली. पहिला व्हिडिओ सुरू झाला. रोहन एका मुलीकडून पैसे मागत होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो दुसऱ्या मुलीला लग्नाचं आश्वासन देत होता. तिसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता, लग्न म्हणजे माझ्यासाठी फक्त व्यवहार आहे. संपूर्ण हॉलमध्ये एकच शांतता पसरली. रोहनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याने स्क्रीन बंद करण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात अनन्याने दुसरा पुरावा दाखवला. बँक व्यवहाराची कागदपत्र, वेगवेगळ्या मुलींकडून घेतलेल्या लाखो रुपयांची नोंद. रोहन काही बोलणार इतक्यात हॉलच्या दारातून एक आवाज आला, थांबा. सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. दारात रिया उभी होती. तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा होत्या. ती रडत रडत स्टेजवर आली. तिने सर्वांसमोर सांगितलं, याने माझ्याशी लग्नाचं वचन दिलं, माझे 7 लाख रुपये घेतले आणि मला मारून टाकण्याची धमकी दिली. संपूर्ण हॉल हादरला. रोहन पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण बाहेर आधीपासूनच अनन्याने बोलावलेले पोलीस उभे होते. त्यांनी रोहनला ताब्यात घेतलं. हातात बेड्या पाहताच रोहन पहिल्यांदाच रडू लागला. तो अनन्याच्या पायाशी बसून म्हणाला, मला माफ कर, मी बदलून जाईन. अनन्या शांतपणे म्हणाली, चूक करून माफी मागणं सोपं असतं, पण त्या चुकीमुळे उद्ध्वस्त झालेलं आयुष्य परत देणं अशक्य असतं. रोहनला पोलीस घेऊन गेले. हॉलमधील प्रत्येकजण उभा राहून अनन्यासाठी टाळ्या वाजवू लागला. आई मीना मुलीला मिठी मारून रडू लागली. वडील शरद यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. त्या दिवशी लग्न मोडलं, पण एका मुलीने स्वतःचं आयुष्यच नाही तर अनेक निष्पाप मुलीचं भविष्यही वाचवलं. लग्न हे विश्वासावर उभं असतं. विश्वासच नसेल तर 7 फेरेही नातं टिकू शकत नाहीत.
सत्यासाठी उभं राहण्याचं धैर्य एका व्यक्तीचं आयुष्यच नाही तर अनेकांचं भविष्य बदलू शकतं. मंडळी, स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.